पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा। माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली होती। त्यांनी 1832 मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात करून पत्रकारितेचा पाया रचला होता। महाराष्ट्रात दरवर्षी 6 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो। आज मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील गोरेमंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस महानिरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, शिवदुर्गा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि तिचा जागर न्यूजच्या संपादिका डॉक्टर शर्वरीताई पवार, वाहतूक शाखेचे प्रभारी सुनील गिटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, सुकुमार पाटील, सदानंद औंधे, स्वप्नील पाटील, ईश्वर हुलवान, धनंजय फाटक, अर्जुन यादव, संकेत राज बने, शरद जाधव, योगेश कुलते, सुशांत नलवडे, सुशांत घोरपडे, सागर घाडगे, संदेश लगाडे, विक्रांत लोंढे, मल्हारी ओमासे, धनंजय हलकर, सुभाष कपूर आदी माने, कौसिन मुल्ला, सुनील पाटील, नाना हलवाई, सुधीर घोकले यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। जानेवारी 1832 साली दर्पण हे पहिले मासिक साप्ताहिक सुरू झाले। पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा पत्रकार दिन साजरा करतो। ह्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मिरज शहर पत्रकार संघात अध्यक्ष अरुण लोंढे, ग्रामीण पत्रकार संघाचे सुशांत घोरपडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू झाला। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते, जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम, आमच्या मिरज तालुक्याच्या तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गिड्डे, पोलीस निरीक्षक शरद किरण चौगुले, तिचा जागरचे संपादिका डॉक्टर शर्वरी पवार मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी दत्तात्रय, मिरज शहर पत्रकार संघाचे सर्वच शहराचे ग्रामीणचे सर्व पत्रकार बंधूंनी बहिणी, एकतर पत्रकार काय असतो हे राजकारणात आल्यानंतर समजतं। पत्रकार हे ट्रेड काय आहे आणि हे राजकारणात समजतात। आपण त्यावेळी झाले होते की पत्रकार काय असतात आणि खरं आहे आज आपण त्यांच्या मार्गावर चालतो, त्यांचा मीडिया बाहेर पडतो, कुठं चुकतंय, कुठं चांगलं आहे, कुठं बरोबर आहे, आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ते एक मार्गदर्शन त्यांचं करत असतं की कसा ह्या पत्रकारितेच्या मध्ये न्यूजपेपरमध्ये विशेषतः कसे बदल होत गेले। पहिल्यांदा ब्लॉक प्रिंटिंग घ्यायचं, बातम्या तुम्हाला काढून कशा पाठवायला लागायच्या, प्रिंटिंगला इथनं ते वेळेत जायला लागायच्या।
संध्याकाळी 5 वाजता म्हणजे शेवटची मुदत असायची, 5-6 वाजता, की बातम्या तुम्ही कशा पाठवणार. धनंजय पाठक साहेबांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराला या ठिकाणी त्या गोष्टीची साक्ष आहे. आणि आज रात्री 11 वाजले तरी सदाभाऊ आणि शरद आमच्याकडनं बातम्या घेतच असतात की कशा उद्या ब्रेकिंग दिली जाईल, याचा सगळीकडनं प्रयत्न असतो. सागर गाडगे या ठिकाणी आहेत, त्यांच्या वडिलांचं सातत्यानं मी बघतोय. जुन्या काळामध्ये एकच असणारे त्या ठिकाणी गाडगे फोटोग्राफर, त्यांचा असणार त्या काळात फोटो कसे पाठवले जातील याची व्यवस्था धडपडत ते काळ आम्ही सगळ्यांनी बघितला आहे. सुकुमार पाटलांचं तर घराण्याची परंपरा आपण बघतोय. मला कौतुक वाटते की या सगळ्या कॉम्पिटिशनच्या वेळेत पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिध्वनीचं त्या ठिकाणी टिकवून ठेवलं आहे. त्याचं सातत्यानं त्याचं सातत्य या कामात ठेवलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर आम्हाला वाटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आता जोरात चालू झालं, सर्व ते लगेच बातम्या ऑनलाईन, यूट्यूब चॅनल चालू झाले, आता ते रील्स चालू झाल्या. त्यामुळे महत्त्व ह्या गोष्टींचं कमी होत जाईल. कारण मी आज तुम्हाला विश्वासानं सांगतो आणि एक अतिशय जबाबदारीनं सांगतो, प्रिंट मीडियाचं जी विश्वासार्हता, प्रिंट मीडियाबाबत जे असणारं लोकांचे वाचन आणि ज्या लोकांना असणारी सवय ही कधीच कमी होणार नाही. आजही पहिल्यांदा पेपर आपल्या घरात कसा येतो, पत्रकार आपल्याकडे पेपर कसा मिळतो, पेपरवाला कसा देतो, ही एक इंडस्ट्री आहे, ती नक्की जिवंत राहिली पाहिजे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर आपलं मत बनवणारी हा मेजर समाज त्या आवाज. आजचं जी जेनझी जनरेशन आले त्यांना सगळ्यांनी याच्यावरती असतं, पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी फेक असतात. त्यामुळे त्याची विश्वासार्हता ही तितक्याच लवकर कमी आहे. त्यामुळे काही झालं तरी हे प्रिंट मीडियाला जो असणारा विश्वासार्हता आणि त्याच्या बद्दल असणाऱ्या लोकांच्यातली एक आस्था ही निश्चितरित्या टिकून राहते, टिकून राहिलेलं आहे. किंबहुना त्यासाठी तुम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेले कष्ट आहेत. तुमच्या आधीच्या पिढ्यांनी, आत्ताच्या पिढ्यांनी, तुमच्या पुढच्या पिढ्यांनी चांगल्या पद्धतीनं, जसं सांगलीमध्ये खराडे कुटुंबीय लंकार हा गेल्या अनेक वर्ष असणारा पेपर आहे. असे एक ना अनेक पेपर ह्या ठिकाणी आपल्याकडे आपण बघायला मिळतो. तर एक चांगल्या पद्धतीची एक त्यामध्ये डेव्हलपमेंट काय केली जाईल हे सगळं बघून आता मला दररोज रात्री 12 वाजून 12:30 वाजले मला सुकुमार पाटलांचा ऑनलाईन पेपर बघायला वाचायला मिळतो. त्यामुळे दिवसभरात मिरजेत काय घडले, जे उद्या मोठ्या पेपरला येणार आहे ते सगळ्या छोट्या पेपरमध्ये मला वाचायला मिळतं. त्यामुळे आम्हाला नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार लेखणी तुमच्या सगळ्यांकडे लिहिलं जातं, बघितलं जातं. मला खूप चांगलं वाटतं की त्यामध्ये तुमची विश्लेषण असतात. कुलवान साहेब येत आहेत, त्यांचे मी कायम वाचत असतो की कशा पद्धतीनं या गोष्टी लिहिल्या जातात. त्यामुळे एक चांगलं असं कार्य तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला घडवण्याच्या दृष्टीकोनातून, पिढ्या घडवण्याच्या दृष्टिकोनातून केलं जातं. आज या दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचे अजून चांगले कार्यक्रम होऊ देत, आम्हाला सगळ्यांना अजून चांगल्या पद्धतीने यायला येऊ दे. आज आमदार साहेब या ठिकाणी आहेत, तर त्यांना आज काही मोकळं सोडू नका. पत्रकारांसाठी हक्काचं परत या कारणात कार्यक्रम पुढे घ्यायचं नाही. पत्रकार भवन आमदार साहेबांकडनं करून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं तुमच्या सगळ्यांच्या हक्काच्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांनी यावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मागणी करून मी आपलं थांबलेलं मनोगत थांबवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम करत असताना जे जे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शासनामार्फत ज्या ज्या योजना राबवल्या जातात, तर त्या योजनांचं खूप चांगल्या प्रकारे त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून होतं. हजर झाल्यापासून लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, वेगवेगळ्या प्रकारचे 100 दिवस, 150 दिवस असे वेगवेगळे कालबद्ध कार्यक्रम आम्हाला शासनानं आखून दिले आणि त्या माध्यमातून आम्ही अगदी छोट्या छोट्या अगदी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील दाखले वाटप करण्याचे कार्यक्रम पण असतील, तर त्यामध्ये आमच्या या पत्रकार बंधूंनी लोकांपर्यंत, अगदी तळागाळातील घटकांपर्यंत या योजना आमच्या त्या तिथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आम्हाला एक फार चांगलं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. सगळ्या या ठिकाणी उपस्थित पत्रकारांना मी माझ्या वतीनं आणि तालुका प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि आम्हाला आनंद आहे की यापुढे पण भरपूर वक्ते आहेत, त्यांचं आम्हाला या ठिकाणी ऐकायला आणि मोलाचं मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. पत्रकार दिनाबद्दल आपापले विचार मांडलेले आहेत आणि या विचारांमध्ये पत्रकारांच्या बद्दल खूपसं सांगून झालेलं आहे.
आता गाळलेल्या जागा भरायचं काम माझ्याकडे आहे, तेवढं मी करणार. पत्रकार हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे. बरेच पत्रकार हे माझे मित्र आहेत. छोट्या छोट्या गावापासून, तालुक्यापासून ते महानगरापर्यंत आणि राजधानीपर्यंत सर्वत्र हे लोक काम करत असतात. ते काय करतात पत्रकार लोक, तर समाजाला आपला आरसा दाखवतात. समाजाला म्हणजे तुम्ही कुठं चाललेला आहे आणि काय करायला हवं आहे हे दाखवण्याचं काम हे जागरूक पत्रकार करत असतात. बाळाशास्त्री जांभेकरांनी पहिल्यांदा दर्पण हे वृत्त चालू केलं पुण्यामध्ये. त्यावेळेला लोकांना बातम्या एकमेकांकडे पोहोचवण्याचं काहीही साधन नव्हतं, म्हणून त्यांनी ही सोय असावी म्हणून एक पानी वृत्त त्यामध्ये त्या शिळा प्रेसने छापायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं अशी व्यवस्था. नंतर खूप मोठमोठे पत्रकार झाले, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांनी पेपर काढला, आचार्य अत्रेंचा मराठा होता. लोक उद्याच्या पेपरमध्ये काय छापून येत आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असायचे आणि फार लोकांच्याकडे पेपर येत नव्हता. त्यावेळेला ज्यांच्या घरी पेपर येतो त्यांच्या घरामध्ये जायचं आणि त्या पेपरमध्ये काय बातम्या आल्या त्या वाचायची, इतकी उत्सुकता असायची. आतासुद्धा लोकांमध्ये उत्सुकता असते. 2 चोर असतात म्हणे आणि चोरी करतात. दुसरा विचारतो, अरे किती रुपये चोरले आपण बँकेतनं? तो म्हणतो कशाला वाचतो, मोजत बसतो, उद्या पेपरात येईल तेव्हा बघू.